नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण BA द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये असणाऱ्या हवामानशास्त्र या पेपरचा विचार करणार आहोत. मित्र हो, मागील काही तासापासून आपण हवामानशास्त्राच्या संदर्भामध्ये बघत होतो. हवामानशास्त्रातील असणारे विविध असे असणारे जे काही मग ते प्रास्ताविक असेल, हवामानशास्त्रा संदर्भातली किंवा हवामानशास्त्राची असणारी प्रस्तावना असेल किंवा हवामानशास्त्राचा असणारा विकास असेल, याचाही विचार आपण मागील काही तासापासून करत होतो. मागच्या तासाला आपण हवामानशास्त्राची व्याख्या या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करत होतो. आपण मागील तासामध्ये हवामानशास्त्राची जी काही व्याख्या WG मूर व हॉर्विट्झ आणि ऑस्टिन यांनी बनवलेल्या जे काही व्याख्या आहेत, या दोन व्याख्येचा संदर्भ आपण मागच्या तासामध्ये घेतलेला आहे. मग या दोन व्याख्यांच्या संदर्भामध्ये आपण मागच्या तासाला बघितलं की हवामानशास्त्र म्हणजे काय, तर पृथ्वीवरील विविध हवामानांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं आपण मागील तासामध्ये बघितलं. किंवा मग मूर यांनी काय व्याख्या केली होती, WG मूर यांनी पृथ्वीवरील विविध प्रकारच्या हवामानाचा व त्यांच्या नैसर्गिक पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, अशा प्रकारची आपण व्याख्या केलेली होती. मित्र हो, ज्यावेळेस आपण हवामानशास्त्राच्या व्याख्या बघतो त्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की पृथ्वीवरील असणारं हे जे काही हवामान आहे किंवा हवामानाची जी काही रचना आहे ही गुंतागुंतीची आहे. पृथ्वीवरील असणारी हवामानाची रचना ही कशी आहे, गुंतागुंतीची आहे. आणि गुंतागुंतीची असल्यामुळे विविध शास्त्रज्ञांनी विविध प्रकारच्या व्याख्या या हवामानशास्त्राच्या संदर्भामध्ये केलेल्या आहेत. त्यापैकीच आपण मागील तासामध्ये दोन व्याख्यांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना ज्यावेळेस आपण व्याख्या बघतो त्यावेळेस असं लक्षात येते की एकंदर वातावरणातील असणारी हवेची हालचाल व तिची असणारी जी काही वर्तणूक आहे त्या हवेची कशी आहे हे मांडण्याचं काम आपण व्याख्येच्या अनुषंगाने करत असतो. म्हणजेच हवामानशास्त्राची व्याख्या त्या ठिकाणी आपण स्पष्ट करत असतो. मित्र, अशा पद्धतीने मग आपण पाहतोय की पृथ्वीवर असणारं विविध प्रकारचं हवामान कसं आहे किंवा पृथ्वीवर जे काही वेगवेगळ्या प्रकारचे हवामान आढळतात त्या हवामानाचा नैसर्गिक पर्यावरणावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपण हवामानशास्त्राच्या अनुषंगाने या ठिकाणी करत असतो. आणि मित्रो, अशाच व्याख्या प्रामुख्याने या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यानंतर जी पुढची व्याख्या आहे ती आहे ऑस्टिन मिलर या शास्त्रज्ञाची. ऑस्टिन मिलर ऑस्टिन मिलर नावाचे जे काही शास्त्रज्ञ होते यांनी पृथ्वी संदर्भातील असणाऱ्या या अभ्यास केला. आणि त्यांनी ज्यावेळेस हवामानाचा अभ्यास करत असताना त्यांनी हवामानाची एक वेगळी व्याख्या किंवा हवामानशास्त्र म्हणजे काय हे वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी पृथ्वीवरील दीर्घ कालावधीच्या निरीक्षणाद्वारे त्यांनी अगदी बेसिक मध्ये घुसले ते की पृथ्वीवरील दीर्घ निरीक्षणाच्या द्वारे कालावधीचा जो काही दीर्घ कालावधी आहे त्या दीर्घ कालावधीच्या निरीक्षणाद्वारे केलेला हवेच्या सरासरी स्थितीचा अभ्यास व त्याची कारण मीमांसा म्हणजे हवामानशास्त्र होय. बघा, ऑस्टिन मिलर यांनी ज्यावेळेस हवामानशास्त्राची व्याख्या या ठिकाणी तयार केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हवामानशास्त्र म्हणजे काय, किंवा त्यांनी अगदी
प्राथमिक हवामानाचा विचार या ठिकाणी केला. त्यांनी आपण पाहतो की हवामान म्हणजे काय, तर एखाद्या वातावरणाच्या स्थितीचा ज्यावेळेस आपण दीर्घ कालावधीसाठी निरीक्षण करून अभ्यास करतो त्याला आपण हवामान असं म्हणतो, किंवा दीर्घ कालावधीसाठी असणारं जे काही निरीक्षण असतं आपलं त्याला आपण हवामान असं या ठिकाणी म्हणतो. आणि मित्र, तशाच प्रकारची व्याख्या ही ऑस्टिन मिलर यांनी या ठिकाणी केलेली आहे. ऑस्टिन मिलरने देखील त्याच पद्धतीने व्याख्या तयार करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांनी म्हटलंय की पृथ्वीवरील दीर्घ कालावधीच्या निरीक्षणाद्वारे केलेल्या हवेच्या सरासरी स्थितीचा अभ्यास. बघा, पृथ्वीवरील हवेच्या स्थितीचा दीर्घ कालावधीचा अभ्यास म्हणजे अभ्यास. व हा जो काही अभ्यास आहे हा अभ्यास व जे काही त्या अभ्यासावरून अनुमान येईल त्या अनुमानांची कारणमीमांसा करण्याचे काम जे शास्त्र करतं त्याला आपण हवामानशास्त्र असं म्हणतो. बघा, एक उदाहरण देतो तुम्हाला मी की पृथ्वीवरील दीर्घ कालावधीसाठी सरासरी हवेच्या स्थितीचा जो काही अभ्यास असतो तो प्रामुख्याने या ठिकाणी केला जातो व त्याची कारणमीमांसा करणं म्हणजेच हवामानशास्त्र होय असं त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग एक उदाहरण या ठिकाणी घेऊया की दीर्घ कालावधीसाठी हवेच्या सरासरी स्थितीचा अभ्यास जो काही या ठिकाणी केला जातो. साधारणतः आपण पाहतोय की मोसमी प्रकारचं हवामान, ज्यावेळेस आपण सांगितलं की या ठिकाणचं हवामान हे मोसमी स्वरूपाचं आहे त्यावेळेस काय केलं गेलं असेल तर दीर्घ कालावधीसाठी भारतातील हवेच्या सरासरी स्थितीचा अभ्यास केला गेला. त्यांनी बघितलं की जून ते सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी नैऋत्य मान्सून वारे वाहतात आणि हे नैऋत्य मान्सून वारे वाहत असतानाच त्यांनी आणलेलं बाष्प ते या भारताच्या भूमीवर टाकतात, ज्याला आपण पावसाळा ऋतू असं म्हणतो. त्यानंतर सप्टेंबर हा संक्रमणाचा कालखंड आहे, पण ऑक्टोबर पासून तर फेब्रुवारी पर्यंत ईशान्य मान्सून वारे ज्यावेळेस हिमालय पर्वताच्या भागाकडून अरबी समुद्र आणि हिंदी महासागराच्या भागाकडे या भारताच्या असणाऱ्या भूभागापासून वाहत जातात त्यावेळेस त्या कालावधीमध्ये हे हिमालयन प्रदेशातून आल्यामुळे, थंड प्रदेशातून आल्यामुळे या कालावधीमध्ये या भारताच्या भूभागामध्ये थंडी आपल्याला जाणवते. म्हणजे या काळामध्ये हिवाळा हा ऋतू आपल्याला दिसून येतो. त्यानंतर आपण पाहतोय की मार्च ते मे पर्यंतचा कालावधी, या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय उपखंडामध्ये किंवा भारताच्या प्रदेशामध्ये, भारताच्या भूमिभागामध्ये उष्णता वाढू लागते आणि उष्णता वाढल्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड उकाडा जाणवू लागतो. आणि मग आपण म्हणतो की मार्च ते मे या कालावधीमध्ये या ठिकाणी मोठा उन्हाळा हा ऋतू सुरू झालेला आहे. बघा, हे असं हवेच्या स्थितीचं निरीक्षण हे कित्येक वर्षापर्यंत केलं गेलं आणि मग कित्येक वर्षापर्यंत केलं गेल्यामुळे एक अनुमान काढला गेला की भारतीय उपखंडामध्ये, भारताच्या प्रदेशामध्ये मोसमी स्वरूपाचं हवामान आहे.
मग हे मोसमी स्वरूपाचं हवामान का आहे, त्याची कारण काय आहेत याचा देखील विचार, त्याची कारण मीमांसा त्या ठिकाणी केली गेली की या उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये भारतीय उपखंडामध्ये, उत्तर भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि या कमी दाबाच्या पट्ट्याकडे अरबी समुद्रावरील आणि हिंदी महासागरावरील हवा ओढली जाते आणि मग त्या ठिकाणी समुद्रावरून ही हवा येत असल्यामुळे ती बाष्पयुक्त असते आणि हे बाष्पयुक्त असल्यामुळे त्या ठिकाणी अशा प्रकारचे बदल या हवामानामध्ये होतात. म्हणजे याचं कारण असं की या ठिकाणी कारण मीमांसा करून ते हवामान तसं का आहे हे सांगण्याचं प्रकार आपण भूगोलाच्या माध्यमातून किंवा हवामानशास्त्राच्या माध्यमातून करतो. म्हणजेच याला हवामानशास्त्र असं म्हटलं जातं, असं प्रामुख्याने ऑस्टिन मिलर यांना या ठिकाणी म्हणायचं. ऑस्टिन मिलरने काय व्याख्या केली की पृथ्वीवरील दीर्घ कालावधीच्या निरीक्षणाद्वारे हवेच्या सरासरी स्थितीचा अभ्यास व त्याची कारण मीमांसा करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यानंतर पुढची जी काही व्याख्या आहे ती पुढची व्याख्या आहे कोपेन आणि डिलॉग यांची. कोपेन आणि डिलॉग, कोपेन आणि डिलॉग कोपेन आणि डिलॉग हे दोन शास्त्रज्ञ असे आहेत की या शास्त्रज्ञाने हवामान शास्त्राच्या अभ्यासामध्ये भरीव अशी कामगिरी केली. कोपेनने तर हवामानाचे प्रादेशिक वर्गीकरणच केलेले आहे. म्हणजे कोपेन आणि डिलॉग यांनी हवामान शास्त्रामध्ये भरपूर अशी कामगिरी किंवा भरपूर असे अध्ययन या हवामान शास्त्राचे केलेले आहे. आणि मग त्यांनी जी व्याख्या मांडली ती या पद्धतीची आहे की हवामान व त्याची विविध अंगे त्याच्या वितरणावर परिणाम करणारे घटक तसेच त्या घटकाचे प्रादेशिक वितरण हे ज्या शास्त्राच्या माध्यमातून स्पष्ट केले जाते त्याला हवामानशास्त्र असं म्हणतात, असं कोपेन आणि डिलॉग यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. बघा, कोपेन आणि डिलॉग यांची व्याख्येचा संदर्भ आपण या ठिकाणी घेऊया की हवामान, बघा काय काय घटक त्यांनी या ठिकाणी महत्त्वाचे सांगितलेले आहे. हवामान त्यांची विविध अंगे, हवामान त्यांची विविध अंगे, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, त्यांच्या वितरणावर परिणाम करणारे घटक, तसेच त्या घटकाचे प्रादेशिक वितरण यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय, असं प्रामुख्याने हे जे काही वितरण स्पष्ट करणारे शास्त्र म्हणजेच हवामानशास्त्र होय, असं प्रामुख्याने कोपेन आणि डिलॉग यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग कोपेन आणि डिलॉग यांच्यानुसार जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की हवामान हे जे काही हवामान आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असणारी वातावरणाची स्थिती ही जी काही आहे त्या स्थितीमध्ये कोणकोणते त्यांची विविध अंगे आहेत. मग ते सूर्यप्रकाश असेल, तापमान असेल, वायुभार असेल, वारे असतील, आर्द्रता असेल, वृष्टी असेल, ढग असतील,
ही सगळी प्रामुख्याने ही हवा व हवामानाची अंगे आहे. मग या अंगाचा देखील विचार त्यांनी केला. या अंगाच्या वितरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात, कोणकोणत्या घटकांचा परिणाम झालेला आहे. साधारणतः विविध प्रकारची जी काही अंगे आहे, साधारणतः आपण या ठिकाणी बघूया की सौरशक्तीचा जर आपण विचार केला तर आपण पाहतोय की पृथ्वीचा आस कललेला आहे. आणि मग आपल्याला असं दिसतंय की सौरशक्तीचं वितरण, एकच घटक आपण उदाहरण म्हणून या ठिकाणी घेऊया की सौरशक्तीचं जे काही वितरण आहे हे विषुववृत्तापासून जसजसं आपण दोन्ही ध्रुवाकडे जाऊया तसतस सौरशक्तीचं प्रमाण हे कमी होत जातं. कारण सूर्याचं भासमान भ्रमण हे 23.5 ते 23.5 अंश अक्षावृत्ताच्या दरम्यान असतं. त्याचबरोबर सूर्याचा जो काही वक्र भाग आहे तो पृथ्वीचा जो काही वक्र भाग आहे त्या वक्र भागाचा परिणाम असा होतो की सूर्यकिरणांची तीव्रता ही जसजसं आपण ध्रुवाकडे जातो तसतसं दोन्ही ध्रुवाकडे जातो तसतशी सूर्यकिरणांची तीव्रता त्या ठिकाणी कमी प्रमाणात होत जाते. आणि त्यामुळं आपण असं पाहतोय की त्याचा परिणाम असा होतो की सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्याच्या वितरणावर परिणाम करणारे घटक व त्यांचे प्रादेशिक वितरण स्पष्ट करणे. की बघा, मी या ठिकाणी सांगितलं की विषुववृत्त म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश म्हणजे प्रादेशिक वितरण आहे की त्याच प्रदेशामध्ये सौरशक्ती अधिक प्रमाणात पडते. जसं आपण उत्तर ध्रुवाकडे किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊया तसं सौरशक्तीचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्या प्रखरतेचं प्रमाण हे कमी झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच अशा पद्धतीनं त्यांचं प्रादेशिक वितरण कसं झालेलं आहे हे स्पष्ट करणारं शास्त्र म्हणजे हवामानशास्त्र होय. अशा या पद्धतीनं मित्रहो हे हवामानशास्त्राच्या ही व्याख्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते. याही पद्धतीनं आणखी 3 व्याख्या आहेत. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये आपण हवामानशास्त्राच्या या 2-3 व्याख्येचा संदर्भ या ठिकाणी घेतलेला आहे. धन्यवाद.